बाबांबद्दल बोलायचं झालं तर असं भरपूर आहे, पण थोडक्यात सांगायचं झालं ना तर माझ्यासाठी बाबा एक मशीन आहेत. म्हणजे मी त्यांना फक्त धावताना बघतो. इनफॅक्ट 75 एज असं मी बाहेरच्या दुनियेत म्हणजे जेवढं मी ऐकलं, मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी, तो माणूस फक्त बेडवर झोपलेला दिसणार आपल्याला, या घराच्या बाहेर जास्त फिरणार नाही. पण बाबा कम्प्लिटली अपोजिट आहेत. बाबा सकाळी 4 वाजता उठतात, चालत जातात गार्डनमध्ये त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये, 3 तास 4 तास चालून घरी येतात. त्याच्यानंतर पण तो माणूस थकत नाही, ते घरामध्ये काम करत असतात. इनफॅक्ट म्हणजे घरामध्ये असं मोठं काही काम काढलं, कोणतं इव्हेंट आहे, चल साफसफाई करायची आहे, सगळे हातभार लावायला येतात. 1 तासानंतर 2 तासानंतर सगळे थकलेले असणार, सगळे रिलॅक्सेशनमध्ये आपले आराम करणार. पण बाबा त्या कामाचं एंड केल्याशिवाय ते बाबा थांबणार नाही आहेत. तर म्हणजे त्यांची एनर्जी मॅच करणं म्हणजे त्याला, म्हणजे मी तरी मॅच नाही करू शकत असं मला तरी वाटतं. तर खरंच म्हणजे बाबा तुम्हाला, तुमच्या एनर्जीला सलाम आहे माझा. आणि आज तुमचा 75 एज आपण साजरा करतोय. मला असं वाटतं बघता बघता आपण 100वा पण तुमचा असं साजरा करणार आणि तुम्ही असेच एनर्जेटिक दिसणार मला. तर मग अशा एनर्जेटिक बाबांना, रादर आय वुड से माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी जो पण आहे, जसा पण आहे, जसा पण दिसतो, जे मी काम करतो, जे माझे संस्कार आहेत, जे पण चांगली कामं मी करतोय ते नक्कीच माझ्या बाबा कधीही बाबा म्हणून नाही राहिले, तर ते एक आमचे मित्र म्हणून राहिले. त्यांनी कधीही आम्हाला रेस्ट्रिक्शन नाही ठेवले कसले, की तू हे नको करू, तू ते नको करू. नेहमीच आम्हाला फ्रीडम होतं, की आम्हाला जे वाटतं ते आम्ही करू शकत होतो. मग ते आमचं शिक्षण असू दे, मग ते खेळणं असू दे, फिरणं असू दे, पुढे काय करायचं आहे, त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे की आमचा डिसिजन आम्हीच घ्यावा. इनफॅक्ट माझं लग्नसुद्धा आम्ही तिघा भावांनी लव्ह मॅरेज केलं आहे. कुठेतरी नक्कीच तर नाही वाटत असेल की एका तरी मुलांनी आमच्या मर्जीने लग्न करावं, पण त्याचं त्यांनी कधी असं धरून नाही ठेवलं की नाही माझ्या मर्जीनेच झालं पाहिजे. तिघांनाही ते फ्रीडम मिळालं आणि तिघांनीही आपल्या मर्जीनेच डिसिजन घेतला आणि लकीली डिसिजन चांगली निघाले. तिन्ही सुना चांगल्या आहेत, सो ते सुद्धा प्राऊड फील करतात या सगळ्या गोष्टींमुळे. सो ही एक मोठी गोष्ट आहे जी मला सांगायची होती. बाबांबद्दल बोलायला गेलं तर असे भरपूर काही आठवणी आहेत, पण त्यातल्या तुमची काय फेवरेट आहे? माझी आठवण बोलायला गेलं तर बाबा आम्हाला भरपूर फिरवायचे, नवीन नवीन कपडे आणायचे. कोणताही ओकेजन असतो ते तो दिवस कधीच आमचा असा वेस्ट नाही गेला आहे. म्हणजे काही सेलिब्रेशन असतं घरात. आणि अजूनही बाबांची गोष्ट मला भरपूर आवडते, ती म्हणजे डिसिप्लिन. लहानपणापासून अजूनपर्यंत मी त्यांचा डिसिप्लिन भरपूर बघितला आहे. मग ते कितीही लेट झोपले तरी सकाळी लवकर उठून टायमावर ते सेंटर पार्कला जाऊन योगा करतात, घरी आल्या आल्या एक्सरसाइज करतात. ते भरपूर शिकण्यासारखे बाबांकडून. तुमचं काय? बाबांबाबतीत माझं मत विचारलं तर अशा भरपूर चांगल्या सवयी आहेत बाबांच्या, ज्या आता मी सांगू शकते. पहिलं म्हणजे त्यांचे डिसिप्लिन. असंच त्यांनी मेन्शन केलं की रात्री कितीही लेट झोपलं तरी सकाळी लवकर उठणं ही त्यांची एक पारंपरिक डिसिप्लिन असं म्हणू शकतो आपण. सेकंड थिंग, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आत्तापर्यंत ते कडक शिस्तीचे फॉलो करत आले आहेत. थर्ड थिंग, त्यांचं झाड प्रेम. जी आमची बाल्कनी पूर्ण भरलेली असते व्यवस्थित वेगवेगळ्या झाडांनी, ते पूर्ण मेंटेन करण्याचं काम बाबा करतात. सो त्यांचं ते प्रेम. नंतर येतं त्यांचे कुकिंग स्किल्स. ते भरपूर उत्तम जेवण बनवतात, त्याच्यामुळे कधी या आमच्या घरी त्यांच्या हातचं जेवायला असं मी बोलेन, कारण का ते उत्तम कुक आहेत. अशा भरपूर काही गोष्टी आहेत, मी भरपूर आता सांगू शकते, पण ह्या एकदम टॉप लेवलच्या बाबांच्या आमच्या सवयी आहेत. सो दॅट्स ऑल. आठवणीतल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर लहानपणी बाबा आम्हाला माहीम चर्चला घेऊन जायचे, जिथे आम्ही आवर्जून जायचो, कारण त्याचं एक रिझन होतं. कारण चर्चमध्ये जाऊन आल्यानंतर जवळच एक हॉटेल होतं जिथे एक पिझ्झाचा प्रकार मिळायचा. एक्झॅक्टली पिझ्झा नव्हता, पण ते जे पण होतं ते आम्हाला इतकं आवडायचं की आम्ही तर वाट बघायचो की कधी वेनसडे येतो. आम्ही वेनसडेला जायचो चर्चमध्ये ॲक्च्युली, की कधी वेनसडे येतो आणि बाबा आम्हाला घेऊन जातात आणि आम्हाला ते खायला मिळेल. त्यानंतर बाबा ऑफिसवरून येताना गोल गोल वडे घेऊन यायचे, जे खूपच टेस्टी लागायचे. एक सुगंध हॉटेल होतं, तिथून चिकन कोलीवडा खूप फेमस होता. म्हणजे बाबांनी बऱ्याच वेळा आम्हाला ते आणून दिलं आहे. त्यानंतर सुगंधा सुदर्शन हॉटेल म्हणून एक
हॉटेल होतं जिथे बांगडा कढी मिसळपाव मिळायची. त्यानंतर असं एकही वाढदिवस आमचा झाला नाही. आम्ही 3 भावांचा आहे. एकही वाढदिवस असा झाला नाही की जिथे आम्हाला नवीन कपडे नव्हते आणून दिले. प्रत्येक बड्डेला छान छान कपडे बाबा आणून द्यायचे. या सगळ्या गोष्टी नक्कीच सगळेच पॅरेंट्स करतात, पण इथे सांगण्याचं रिझन असं आहे की आमची परिस्थिती इतकी पण छान नव्हती, इतकी पण चांगली नव्हती की प्रत्येक बड्डेला कपडे आले पाहिजेत किंवा एव्हरी अल्टरनेट डे की आम्हाला बाहेरचं खायला मिळालं पाहिजे. पण बाबा नेहमीच तो प्रयत्न करायचे किंवा सक्सेसफुली प्रयत्न करायचे आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. मग ते कपडे असू देत, फिरायला मिळू दे किंवा खाण्यापिण्याचं असू दे. बाबा आम्हाला कमी पडून नाही द्यायचे. आमच्या सगळ्या गोष्टींवर ते लक्ष ठेवायचे. सो म्हणून हे मला आवर्जून सांगावं असं वाटलं. सो थँक्यू सो मच बाबा. हाय बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. नाही, 1 मिनिट, मला करेक्ट करायचंय. तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वयाने जरी 75 गाठली असेल तरी मनाने तुम्ही आजही 30तलेच आहात. तुमचे विचार करायची पद्धत आजही एखादा यंगस्टर कसं विचार करू शकतो तर त्यात तशीच आहे. आणि इनफॅक्ट फक्त विचार करायची पद्धतच नाही तर तुमची एनर्जी लेवल ती अगदीच 25तली किंवा 20तल्या मुलाची जी असते तेवढी आहे. त्याच्याबद्दल काही वादच नाही. खरं तर बोलायचं खूप काही आहे, पण ते म्हणतात ना, आपल्याला असं समजत नाही स्टार्ट कुठे करायचं आणि एंड कुठे करायचं. पण एक गोष्ट मला नेहमीच वाटते की जेव्हा पण मी तुम्हाला बघते असं वावरताना, जगताना, एवढं खुश होऊन, आनंदी होऊन, तर मला असं वाटतं की आपण जर आयुष्य जगायचं असेल तर ते तुमच्यासारखं असू दे, जिथे आपण स्वतःही खुश राहायचंय आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवायचंय. तसं बघायला गेलं तर आपण एकत्र एका फॅमिलीमध्ये येऊन, मला वाटतं मी लग्न करून इथे अराउंड 5 वर्ष होत आली आहेत आता. आणि ह्या 5 वर्षांमध्ये मला तुमचे अनेक रूपं बघायला मिळालेत. मग ते आईसोबत भांडत असताना एखाद्या खोडकर नवऱ्याचं रूप असो किंवा मुलांची गप्पा मारताना मित्राचं रूप असो किंवा सुनांची म्हणजे आमच्या तिघींची काळजी घेताना वडिलांचं रूप असो किंवा आमच्या चिल्लर पार्टी तुमच्या नातवंडांची खेळताना एखाद्या लहान मुलाचं रूप असो. या सगळ्या रूपांमध्ये एक गोष्ट कायम दिसलीये, कायम दिसत आलीये, आणि ती म्हणजे तुमचं आमच्यावर असलेलं अफाट प्रेम. ज्या प्रेमाची भरपाई किंवा परतफेड आम्ही शब्दात नाही मांडू शकत, पण तरीही मला आज हे व्यक्त करावंसं वाटतंय की बाबा, माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे. नॉर्मली आपण हे बोलून दाखवत नाही, पण जेव्हापासून मी या घरात आलीये तेव्हापासून म्हणजे मला आठवत आहे की असं एकही दिवस नसेल जेव्हा तुम्ही मला विचारलं नाहीये की ओके, आपल्याला इमोशनल नाही व्हायचंय, विचारलं नाहीये की तू जेवलीस का. म्हणजे असं एकही दिवस गेला नाहीये जेव्हा तुम्ही मला विचारलं नाहीये की तू जेवलीस का. तुम्ही स्वतः घ्यायच्या आधी तुम्ही मला आठवणीने विचारलंय आणि ती गोष्ट माझ्या मनात अशी आहे. काय म्हणजे पण इथे आल्यानंतर म्हणजे सासरी आल्यानंतर मला माझ्या वडिलांची कमी जी असते ती तुम्ही भरून काढली आहे. कारण मला नेहमी असं वाटायचं लग्न तेव्हा की ठरायच्या आधी की माझं जर सासर असेल किंवा म्हणजे जे सासरे असतील त्यांच्यासोबत माझं नातं कसं असावं, तर एखाद्या म्हणजे आपण नाही का त्याच्याशी मस्ती पण करू शकतो, त्याचं ओरडणंही घेऊ शकतो, त्याच्याशी मन मोकळंही करू शकतो. आणि मला असं वाटतं की मला ते मिळालं. तुमच्यासारखे सासरे जे सासरे कमी पण वडिलांचं हक्क गाजवणारे, भरभरून कौतुक करणारे, कधी चुकलं तर हक्काने ओरडणारे, वाईट वाटलं तर
तितक्याच मायेने समजून काढणारे असे माझे सासरे. मला असं वाटतं की मी खूप लकी आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आलेत आणि असे सासरे सर्वांनाच भेटावे ही माझी इच्छा आहे. आणि मला माहित नाही अजून मी काय बोलू, पण थँक्यू बाबा, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे आहोत. तुम्ही या घराचा आधारस्तंभ आहात आणि तुम्ही नेहमी असेच छान, खुश, आनंदी, एन्थोसियास्टिक असे राहा. आम्हाला खूप आवडतं तुम्हाला असं बघताना. आणि मी अशी प्रे करेन की माझं जे म्हातारपण असेल, माझी जी 75 असेल, तेव्हा तुमच्या इतकी नाही तर निदान त्याच्या 25% तरी एनर्जी माझ्यामध्ये असावी आणि माझंही म्हातारपण तुमच्यासारखं छान जावं असं नक्की मी प्रयत्न करेन आणि तुमच्यासारखं फिट राहायचाही प्रयत्न करेन. बस जसं आज आपण भेटलोय तुमची 75 साजरी करायला, तसंच आपण तुमची सेंचुरी पण सेलिब्रेट करायला भेटूया सगळेच. अशीच मी देवाकडे प्रार्थना करेन आणि बस इथेच मी एंड करेन. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे वन्स अगेन. मी नाईट शिफ्ट करतो, ज्याच्यामुळे मी सकाळी घरी येतो 4 ते 5च्या दरम्यान आणि तोपर्यंत बाबा उठलेले असतात आणि त्यांचं बरेच काही रुटीन्स असतात, जसं की झाडांना पाणी घाला, घरातला कचरा बाहेर ठेवा, त्यांच्या जॉगिंगसाठी जे त्यांचे इक्विपमेंट्स आहेत, एक्सरसाइजचे जे सामान आहे ते कोलेक्ट करा. या सगळ्या गोष्टी करतानासुद्धा ते न चुकता टाईम काढून माझ्यासाठी काही ना काहीतरी बनवतात. किंवा एक तर दूध गरम करून ठेवतील, दूध गरम करून मग मला देतील बिस्किटांसोबत, किंवा मग अंडी उकडतील किंवा काहीतरी करतील. सो ही ऑलवेज मेक शुअर की माझ्यासाठी काहीतरी खाण्यासाठी रेडी असेल. मी माझ्या बाबांना प्रेमाने दादूच म्हणते आणि एक दिवशी मी त्यांना म्हणालेली की मला पण तुमच्यासोबत योगा करायला लवकर उठायचं आहे. तर ते नेक्स्ट डे माझ्यासाठी थांबले आणि जेव्हा मी उठली तेव्हा आम्ही दोघांनी एकत्र योगा केला. आणि एक दिवशी मी घरात खूप पसारा केलेला तर ते माझ्यावर थोडे चिडले आणि मी खूप घाबरलेली आणि रडायला लागली. तर आणि थोड्या वेळाने ते मला सॉरी म्हणाले आणि आज मी त्यांना सॉरी म्हणणार आहे. अँड हॅपी बर्थडे बाबा. आणि आमची मुलं ऑफकोर्स, फर्स्ट ऑफ ऑल अंश तर खूपच डिफिकल्ट आहे अंशला हँडल करणं. आणि त्या पहिला तर ऑफकोर्स बिट्टूबद्दल सांगावं लागेल, आमची यशस्वी. जेव्हा यशस्वी लहान होती, आताही ती लहानच आहे, पण जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हापासून इनफॅक्ट आत्तापर्यंत बाबांनी ज्या पद्धतीने तिला सांभाळलं आहे, म्हणजे दादाला, केवीला किंवा आम्हा सगळ्यांनाच तो एक टाईम मिळाला आमची कामं करण्यासाठी. त्यांच्यात ती कॅपॅसिटी नाही आहे की त्यांना ते उचलून घेऊ शकतील, पण ते करतात. म्हणजे ते कमी पडून नाही देत. त्यांचा हात दुखायला लागला आहे, खूपच दुखायला लागला आहे. ते सांगतात आम्हाला, डायरेक्टली इनडायरेक्टली सांगतात की पाय दुखतो आहे, हात दुखतो आहे, पण तरी पण ते घेतात. असं कधीही त्यांची कंप्लेंट नसते की नाही मी नाही घेऊ शकत. ते त्यांची झोप सॅक्रिफाईस करतात, ते त्यांचं दुखणं सॅक्रिफाईस करतात, पण ते ऑलवेज मेक शुअर की नाही या दोघांना मी सांभाळलं पाहिजे. आणि हे ते एक काम म्हणून नाही, एक रिस्पॉन्सिबिलिटी नाही, तर एक प्रेमानेच करतात. ही खूपच मोठी गोष्ट आहे, कारण सांभाळणं आणि त्यांना उचलून घेणं, त्यांच्याबरोबर 3-4 तास कंटिन्युअसली स्पेंड करणं इझी नाही आहे. कुहू इथे जास्त नसते, अंश असतो तर अंशला ते दिवसभर घेऊन असतात. पण जेव्हा कुहू पण येते तेव्हा असं नाही आहे की ते फक्त कुहूला घेतात, ते कुहूला पण घेतात आणि ते अंशला पण घेतात. आय डोंट नो ते कसे मॅनेज करतात. हॅट्स ऑफ टू देम. या वयातही त्यांचं दुखणं साईडला ठेवून त्यांचा आराम करण्याचे दिवस असतानासुद्धा ते या दोघांना इतकं जास्त सांभाळतात की मला तरी खूपच नवल वाटतं. सो खूप 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 थँक्यू बाबा त्यासाठी. सुमन रमेश पाटील. मला थोडं यांच्याबद्दल सांगायचं आहे. माझं लग्न 1984 साली झालं. तेव्हापासून माझा सफर चांगला चालू आहे आणि यांच्या पाठिंबामुळे मी इथपर्यंत पोचलेली आहे. परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती, पण यांचा भरपूर मला पाठिंबा होता. प्रत्येक म्हणजे डबे काय करत असले तरी यांच्या पाठिंबामुळे मी इथपर्यंत
पोचले. मध्यंतरी माझं ऑपरेशन झालं, त्याच्यामध्ये खूप यांनी माझी सेवा केली. मला वेळेवर नाश्ता देत होते, वेळेवर माझे म्हणजे मला चालायला नेत होते आणि माझ्या डोक्याला केस आणि तेल लावून माझे केस विंचरत होते. मला काही ना काही सफरचंद फ्रूट वगैरे मला कापून देत होते. तर मला माझी खूप काळजी घेत होते. थोडे माझ्यासाठी रडले, तोच माझ्यासाठी मोठा जीव होता गिफ्ट. एवढे 75 वर्षाचे झाले तरी खूप फिट दिसता. तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि असेच मला तुमची पूर्णपणे साथ शेवटपर्यंत पाहिजे. धन्यवाद. सगळ्यात पहिला बाबांना त्यांच्या 75 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचं असं ठरलं आहे, म्हणजे बाबांबद्दल आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, तर त्यांची भेट, त्यांच्यावरची आठवण आणि बाबांबद्दल बरंच काही, किंवा त्यांनी काय बदलावं, काय नाही बदलावं, ह्या काही गोष्टी आहेत. तर ते आज मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत आणि त्या बऱ्याच आहेत. सो तुम्ही सगळ्यांनी शांत बसा आणि ऐका. बाबा तुम्हीही ऐका. तर बाबांबरोबरची भेट ही 2003 साली झाली, पण ते अगदीच तेवढी झाली हे असं मला सांगायचं नाही तुम्हाला. तर मला त्याच्यामागचं गांभीर्य, त्याचं महत्त्व, ते सगळं तुम्हाला सांगायचं. तर ऐका. मी लहान असताना माझे बाबा मला सोडून गेले. अगदी 5 वर्षाची होती मी. 2-3 आठवणी आहेत माझ्याकडे. त्याच लहानपणी, थोडं मोठं झाल्यावर, तरुणपणात जाईपर्यंत त्याच मनामध्ये होत्या फक्त. वडील काय असतात, ते काय करतात मुलांशी, मला काहीच माहीत नव्हतं. खूप उणीव वाचायची त्यांची मला. खूप उणीव वाचल्यानंतर काय झालं माहिती आहे का? हा निसर्ग, माझं दैवत, ते बाप्पा असतो ना लहान मुलांच्या मनात, त्याने जाणून घेतलं ते. आणि ती उणी भरून काढण्यासाठी बाबांना माझ्या आयुष्यात पाठवलं त्यांनी. बाबांना भेटल्यापासून आत्तापर्यंत मला खरंच अनुभव आहे. तर मी ते सगळं अनुभवलं. वडील असल्यावर कसं वाटतं घरात, आणि अजूनपर्यंत अनुभवते. आणि जसं लग्न झालं, तर त्यांची पहिली आठवण, किंवा जी छान आठवण आहे त्यांच्याबरोबरची माझी, बाबा आणि आम्ही साईनला गेलो होतो. आमच्या घराचं काम चालू होतं. बाबा पुढे पुढे चालत होते आणि त्यांच्या मागे मागे मी जावत होती. त्यांचा एक मित्र अचानक वाटेत भेटला आम्हाला आणि म्हणाला, काय रे, सून आहे ना तुझी? बाबाने त्याला म्हटलं, अरे मुलगी आहे माझी. आणि तसंच पुढे निघून गेले ते. म्हणजे त्याला माणूसही निघून गेला, पण अगदी त्याला सांगावं, अरे हां हां सून आहे, असंही त्यांना गरजेचं वाटलं नाही. आणि ते अजूनपर्यंत ती गोष्ट निभवत आहे. मला कधीच नाही वाटलं, किंवा त्यांनी कधी भासूच दिलं नाही, किंवा त्यांनीही कधी मानलं नसेल मला सून वगैरे. ते मुलीसारखंच राहतात माझ्याबरोबर, माझ्या वडिलांसारखे राहतात. म्हणजे आईवडिलांना काय असतं, मुलांची सगळ्यात जास्त काळजी. बस ते माझी काळजी 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 एवढंच करत असतात. करुणा, तुझे पाय दुखत आहेत का, तू जेवलीस का, किती वेळ उभी राहिलीस, दुखलं, छोटंसं कट झालं तरी पण त्यांची धांदळ असते नुसते, आणि ती माझ्या हृदयापर्यंत पोचते. सो मी स्वतःला खूप खुश मानते. सॉरी लकी काय म्हणतात, मला नाही आठवत आहे, लकी मानते मी. बाबा मला भेटले. आणि बाबांनी त्यांच्यात काय बदल घडवावा, हाही एक मुद्दा आहे, शेवटचा आहे. पण मला नाही वाटत त्यांनी काय बदलावा. त्यांनी आजपर्यंत त्यांच्या माझ्या मते जे बाबा आता आहेत ते तसे नव्हते, म्हणजे स्ट्रिक्ट असे. पण जेव्हापासून मी त्याला बघितले, म्हणजे ते बाबा जे माझ्यासमोर आहेत, त्यांनी मला वाटतं त्यांच्यात काही बदल घडायला पाहिजे अजून. त्यांच्या तब्येतीची काळजी स्वतः घेतात ते. त्यांचं व्यायाम, त्यांचं खाणं पिणं सगळं वेळेवर असतं. आणि ते सगळं करूनही ते घरातल्या प्रत्येकाची तेवढीच काळजी घेतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. घरातल्या म्हणजे घडामोडी जे दैनंदिनी असतात त्यात पण त्यांचा तेवढाच सहभाग असतो. म्हणजे हॅट्स ऑफ आहेत ते एकदम. पेशन्स लेवल, ह्या वयात त्यांचे पेशन्स खूप आहेत. आम्ही रात्रभर गप्पा मारत असतो, सुना बायका बिका चाव चाव चाव, नातवंड, त्यांची मुलं. पण त्यांना त्याचं कधीच चिडचिड, म्हणजे मी त्यांच्या कपाळावर मी एक आटीही बघितली नाही अजूनपर्यंत. सो त्यांच्याकडून मला वाटतं आपण शिकण्यासारखं आहे काहीतरी. सो माझ्या बाबांनी आता काहीही बदलायचं नाही, बस असंच राहायचं छान त्यांच्या 100व्या वाढदिवसापर्यंत.
आणि पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवणार असाच. आणि बाबा तुमच्याशी मला अजून एक गोष्ट बोलायची आहे. ॲक्च्युली ना आपलं नवीनच लग्न झालेलं माझं, आपलं सायनला घर होतं आणि साफसफाई करताना तुमची गोष्ट मला सापडलेली आणि तुम्ही पटकन मला म्हणून गेला, तू फाडलीस का ती? पण मी ती फाडलीच नव्हती. आणि मला वाटतं मी नवीन असल्यामुळे मला असं वाटलं हे बाबा असे काय मला म्हणतात की मी फाडले. सो मी गप्पच झाली होती. पण तुम्ही थोड्या वेळाने आलात, मला समोरून सॉरी म्हणालात, पण मी तुम्हाला काहीच रिप्लाय दिला नाही. मला हे म्हणाले की अगं करुणा तुला बाबा सॉरी बोलतायत ना. मी त्यांनाही काय रिप्लाय दिला नाही की म्हणजे हां मला वाईट वाटलं आहे असं काहीतरी. पण बाबा खरं आत्ता जर मला माहीत आहे की बाबा अरे असेच काहीतरी बोलतात तर मी तेव्हाही ते इग्नोर केलं असतं. पण बाबा त्या गोष्टीसाठी तुम्हाला आत्ता सॉरी की तुम्हाला मी इग्नोर केलं. सॉरी अगेन. आणि एक लास्ट थिंग म्हणजे जी मी कोणालाच नाही बोलली किंवा एवढ्या मोठ्याने असं सगळ्यांसमोर, ती म्हणजे आय लव्ह यू सो मच बाबा. बाबा कधी कधी तुम्हाला वाटत असेल की आमचं तुमच्यावर कमी प्रेम आहे आणि आईवर जास्त प्रेम आहे, पण असं खरंच नाही आहे. तुम्ही स्वतःला खरंच खूप स्ट्रॉंग ठेवलं आहे, खूप फिट ठेवलं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला तो कॉन्फिडन्स असतो सगळ्यांना की हां तुम्ही स्वतःची काळजी चांगली घेत आहे. पण कधीही असं नका समजू की आमचं तुमच्याकडे लक्ष नाही आहे किंवा आमचं कमी प्रेम आहे तुमच्यावर. आम्ही सगळे, आणि मी फक्त दादा तुषार आणि माझ्याबद्दल नाही बोलत आहे, घरातले सगळे, आई, केवी, संजू, मानसी, बिट्टू आणि सगळेच तुमच्यावर खूप प्रेम करतात. आणि आम्हाला खरंच तुमचा भरपूर सपोर्ट होतो, खूपच सपोर्ट होतो. कारण कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तुम्ही असताच. मग ते पावसाळ्यामध्ये घराला काही कवर लावण्यासाठी अशा गोष्टी असू देत किंवा साधी फळी लावण्याचं असू दे किंवा कोणतंही घरातलं छोटं मोठं काम असू दे, तिथे तुमची इन्व्हॉल्वमेंट आम्हाला लागते. सो बाबा थँक्यू सो मच. तुम्ही हे सगळं करता आणि खूप तुम्हाला नक्कीच त्रास होत असेल पण तरी पण तुम्ही ते मॅनेज करता, त्यासाठी खूप थँक्यू. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. मी आणि घरातले सगळेच तुमच्यावर भरपूर प्रेम करतो आणि आम्हाला खरंच तुमचा खूप मोठा आधार आहे. आत्ता 75 काय, याच्या पुढचे अजून 50 वर्ष आपण सेलिब्रेट करूया. इनफॅक्ट एक मोमेंट येईल जिथे आम्ही म्हातारे वाटूया पण तुम्ही तसेच वाटाल जसे आत्ता वाटता, यंग अँड डॅशिंग. असेच राहा आणि आमच्यावर प्रेम करत राहा आणि आमचा सपोर्ट बनून राहा. थँक्यू सो मच बाबा. विश यू मेनी मोर हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.